उद्या माझा निघाय, तुम्हाला यावं लागेल. जर तुम्ही नाही आलात ना तर मी तुमच्याशी बोलणार नाही, लक्षात ठेवा. हो भाऊ, नक्की येईन मी. हो भाईजान, मी आता CST स्टेशनवर आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करतो. याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. मुबारक हो आका, जसं तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं आहे आम्ही. अरे मजा आली रे. अरे कमालच केलीत रे तुम्ही. अरे मारा मारा मारा. अरे जितकी जास्त माणसं मरतील ना. ही मिशन तर कामयाब झाली. मुंबईला तर आता फक्त रक्तांच्या धाराच दिसतात. अरे मी तर तुम्हा लोकांची एक एक खबर बघतोय आणि तुम्ही कसलीच काळजी करू नका. तुम्ही फक्त मारत राहा, मारत राहा. अल्लाह तालाचं तुमच्यावर लक्ष आहे. प्रत्येक नागरिकाला चुन चुन के मारलंय आम्ही. CST स्टेशन कंप्लीट. आता सांगा आका, पुढे काय करायचं आहे का? कुणालाच दया दाखवू नका आणि सगळं बर्बाद करून टाका. ठीक आहे. बर्बाद करून टाका सगळं. हो बस, फक्त बर्बादीच बर्बादी व्हायला पाहिजे. बस. ठीक आहे आका, जसा तुमचा हुकूम. अरे तुम्ही ऐकलत का? CST स्टेशनवर आतंकवाद्यांनी हमला केलाय. इथे थांबू नका, जा इथून. आणि ऐका, तुम्ही तुमच्या घरातल्यांची काळजी करू नका. अरे आम्ही इथे बसलोय ना, तुमचे आका इथे बसलेत. अजिबात काळजी करू नका. आणि हो, तुम्ही जर मेलात तरी तुम्ही त्याची काळजी करू नका बाळांनो. तुम्ही तर अमर होऊन जाल, शहीद होऊन जाल. शहीदांमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. मला सोडून द्या, मला मारू नका, मला मारू नका. कपडे काढ. मला जाऊ द्या, मला मारायची इच्छा नाहीये. कपडे काढ. मला सोडून द्या प्लीज, मला सोडून द्या. मला जाऊ द्या, मी तुमच्या वडिलांसारखं आहे, मला जाऊ द्या. मला मरायचं नाहीये, मला जाऊ द्या. मला सोडून द्या बाळा, मला सोडून द्या. मी तुझ्या वडिलांसारखं आहे, सोडून द्या मला. चल आता.
अस्सलाम वालेकुम जनाब. जनाब, आपण आपल्या टार्गेटवर पोहोचलोय शाबाश. आणि आपण आपल्या मिशनसाठी लवकरच निघणार आहोत. तुम्ही चिंता नका करू जनाब. ठीक आहे. अल्लाह हाफिज. कसा आहेस रे लांडग्या? तू तर भिजलेल्या मांजरीसारखा गप्प एका ठिकाणी बसून आहेस. काय झालं? मशीन गन चालवून रक्त पिणारा तू, निष्पाप आणि चांगल्या छोट्या छोट्या बाळांचा बळी घेणारा, आज इतका बेबस आणि लाचारून कसा काय बसलाय? तुझे आका तर तुला सांगत होते तू माणुसकीचा खून करशील आणि जगातून मानवता नष्ट करून टाकशील तर तुला स्वर्ग नशिबात मिळेल का? पण आता बघ, तुला पाताळात सुद्धा जागा अजिबात मिळणार नाही. तुला काय वाटतं, तुझे पाकिस्तानामध्ये बसलेले आका तुला इथे हिंदुस्थानामध्ये सोडवायला येतील? नाही येणार. तुझे जे इकडे हाल होत आहेत त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि आम्ही तुला सहजासहजी मरू देणार नाहीये, समजलास? चल माधव, चला.